सादर नमस्कार. हां चला चालू. नमस्कार नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रेक्स बॉटनिक्स या कंपनीचा प्रतिनिधी राहुल ठाकरे. मी मुक्काम पोस्ट मेरगाव, तालुका अंमनेर, जिल्हा जळगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री भिकन मयाराम कोडी यांच्या शेतात आलो आहे. तर दादांनी गेल्या सतत 1-1.5 महिन्यापासून पाऊस चालू होता, म्हणून दादा आपल्या शेतात कुठलंही रासायनिक खत वापरू शकले नाही. तर अशी सहज आपले जवळचे विक्रेते आशापुरी धोधवत वसंतभाऊ यांच्याशी भेट झाली दादांची. तर वसंतभाऊंनी दादांना रेक्स बॉटनिक्स या कंपनीचं 10-26 वापरायला सांगितलं. तर दादांनी गेल्या 2 दिवसा अगोदर रेक्स बॉटनिक्स या कंपनीचं 10-26 हे वापरलं आहे फवारणीच्या माध्यमातून. तर त्याचे रिझल्ट्स कसे आले ते आपण दादांकडनं जाणून घेऊया. सुरुवातीला दादा तुमचं नाव सांगून द्या. माझं नाव भिकन मयाराम कोडी, तंटामुक्ती अध्यक्ष पुरस्कृत आहे. तर तुमचा मोबाईल नंबर 87 66 83 25 89. तर तुम्हाला या 10-26चे काय रिझल्ट वाटले काका? याचा रिझल्ट या वर्षाला पाऊस सुरू झाला. बरोबर सुरू राहिल्यामुळे मी वर खत जे येतं ते कुठलंच देऊ शकलो नाही. बरोबर परिस्थिती अशी झाली की याचे वय वाढत गेलं पिकाचं. बरोबर वय मग असंच त्या माझा मित्र तो वसन आशापुरीवाला, बरोबर त्याला भेटलो, विषय केला. मग विषय केला तर तो म्हणे अशा अशा कंपनीचं एक खत आलेलं आहे म्हणे, बरोबर नॅनोमध्ये म्हणे, लिक्विडमध्ये, ते तुम्ही प्रयोग करा म्हणे. बरोबर मग परवा मी या क्षेत्रामध्ये मारायला सुरुवात केली. बरोबर मग दुपारी 1:30 वाजेनंतर पावसाला काम बंद झालं. काल पूर्ण केलं. बरोबर नंतर काल मी आलो शेतामध्ये, पिकाची परिस्थिती बघितली कापसाची, बरोबर तर मी तर भयानक झालो. बरोबर भयान असा झालो की आता सर्व पिकं हिरवे आहेत, बरोबर पण ही जी हिरवडी अशी काळपट आणि जी पानांची लव किंवा जी ताथरटा बरोबर आणि जी क्वालिटी आज दिसते, बरोबर तर मला 24 तासात जे कळलं. बरोबर परत मग मी काल सायंकाळी त्याच्याकडे गेलो की परत मला हे पाहिजे बुवा. बरोबर त्याच्यात माझा हा एक फायदा झाला, जो 24 तासाच्या आत एवढा रिझल्ट मिळाला. आणि परत कालपेक्षा आज जरा वेगळंच वाटतंय. बरोबर जे क्वालिटी, शायनिंग, वाढ वगैरे जे आहे ना, जरा वेगळं वाटतंय. वेगळं वाटतं. आणि ह्या ज्या उपफांद्या फुटताय आता, बरोबर या कोवड्या उपफांद्या अशा ह्या ज्या आहेत, हे जे फुटवे होत आहेत, हे असं फुलपातींचे आहेत, बरोबर हे जरा आज मला जरा वेगळं विचित्रच बघायला मिळालं. बरोबर बरोबर हे एक झालं. आणि हे नॅनो खत वापरल्यामुळे बरोबर जो येणारा खर्च आहे, जाड खत दुकानातनं घ्या, गाडी करा, तिला घरी आणा, ती घरी उतरवा, परत गाडं, रस्ते खराब, आणि तिथून परत इथं आणा, माणसं लावा, बरोबर आणि ते कोण कसं देतं, कोण कसं देतं, बरोबर वातावरण हे असं. मग त्याच्यामुळे ऊन वारा पाऊस याच्यामुळे काही वाहून जातं, काही खताचं विघटन होतं. बरोबर जमिनीकडे 20% भाग जो खताचा असतो, जाड खताचा, बरोबर परत त्याला पगडायला किंवा रासायनिक क्रिया व्हायला बरीच वेळ लागते. बरोबर आणि परत ते झाडाच्या तंतूमुळे, अन्नद्रव्य शोषण करणाऱ्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं घेणं म्हणजे बराच उशीर लागतो. तो कमीत कमी 20 ते 30 दिवसांचा पिरियड जातो. बरोबर आणि हे मी 24 तासात रिझल्ट पाहिला. बरोबर आणि माझ्या लक्षात आलं की अरे म्हटलं हे स्टँड आहे. तर तुम्हाला उत्पन्नात वाढ होईल अशी खात्री आहे का? 100% वाढ होईल. आजपर्यंत ही क्वालिटी एक दानावर खताचा दिलेला नाही. बरोबर बरं, ही मी जी परवा फवारणी केली ही माझी पहिलीच आहे. बरं एक या क्षेत्रामध्ये मी ते माझ्या घरचं जे म्हशीचं शेत वगैरे खण वगैरे टाकलो, बरोबर पण हा जो मला रिझल्ट भेटला याच्यामध्ये पैशांची बचत झाली, बरोबर वेळांची वेळ बचला, बरोबर आणि जे शारीरिक श्रम पुरणार होते ते वाचले. आणि परत दुसरी गोष्ट, मला स्प्रे द्यायचाच होता कीटकनाशकांचा, बरोबर आणि नुसतं आणून त्याच्यामध्ये टाकलं. म्हणजे तुमच्या सोयीचं झालं. म्हणजे ते बरोबर म्हणजे याचा जर संपूर्ण विचार केला तर खूपच फायदा झाला. तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? माझं बघा साहेब, मी रोग बोलतो, बरोबर स्ट्रिक्ट माणूस आहे, बरोबर मी प्रवचनकार आहे, बरोबर मी तुमच्या कंपनीचा एजंट नाही आहे. बरोबर खोटं सांगून शेतकऱ्यांना फसवणार नाही. बरोबर आणि कृषी खात्याविषयी जे शासनाचे वेगवेगळे रूल आहेत, बरोबर हे खूप घातक आहेत. बरोबर. शेतकरी दिवाळखोर होतोय तो नाही खर्च करून. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही हे जे प्रॉडक्ट केलं तर हे शेतकरी, बरेच शेतकरी आत्महत्येपासून वाचतील.
बरोबर. याच्यामध्ये ही मी आम्ही का देतोय, हं. कारण की माझ्या निदर्शनात काय आलं की याच्यामध्ये केवढी मेहनत बसते आणि पैसाही वाचतोय बरोबर. आणि जो रिझल्ट बघितला तर निश्चित हमखास वाढ होणार आहे. बरोबर. बरोबर. आणि मी खोटं बोलून माझ्या भावांना फसवणार नाही. बरोबर. मी तुमचा एजंट किंवा दलाल नाही आहे. बरोबर. बरोबर. मला मानधन किंवा काही देईल तुमच्या कंपनीने तुमचा हे होईल. बरोबर. मी शेतकऱ्यांना फसवणारा माणूस नाही, मी प्रवचनकार आहे. बरं बरं. एक आणि याच्या पुढे मी तरी माझ्या भावांना सांगतो जे हम्म. शेतकरी आहेत त्यांना हं, हं. की तुम्ही या खतांचा सर्रास वापर करा. कारण की मी तुमच्या त्या याला विचारलं बरोबर. की का रे बाबा हे नॅनो आहे लिक्विडमध्ये आहे ना, आम्ही तर हे बाकीचे औषधी याच्यामध्ये काही रासायनिक क्रिया घडेल का, काही साईड इफेक्ट होतील का, पिकं जडतील का, बरोबर. म्हणे नाही. आणि मग मी परत काल जो अभ्यास करायला आलो उलट मला रिझल्ट फुल भेटला आहे. बरोबर. तो इफेक्ट वगैरे साईड इफेक्ट काहीच नाही. बरोबर. खूप छान तुमच्या कंपनीचं कौतुकच आहे. आणि मी एक निश्चय केला आहे, हं. मी वैयक्तिक केला आहे बरोबर. की मला जो अनुभव आला याच्या पुढे मी जाड खत वापरणार नाही. बरोबर. म्हणजे जवळजवळ 75% बचत होते बरोबर. पैशाची, शारीरिक आर्थिक, म्हणजे जवळजवळ 75% बचत होते यात. ठीक आहे. धन्यवाद. आणि माझी विनंती आहे की असंच काहीतरी नवीन नवीन कारण आमच्या शेतकरी बांधवांना याच्यातनं वाचवा.